कृष्णा आंधळे अद्यापही फरार या पार्श्वभूमीवर मस्साजोगमध्ये आज बैठकीला धनंजय देशमुखही उपस्थित राहणार। बैठकीनंतर पुढची दिशा ठरवणार। राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं। सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी आपण राजीनामा दिला होता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान। मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजप आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक। धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची माहिती मागवली। कृषी विभागाला पत्र पाठवून सुरेश धस यांची मागणी। एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्यानं कुठलाही फरक पडत नाही। धस मुंडे भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। धसांच्या कामगिरीमुळे अनेकांची पोटं दुखतायत, फडणवीसांचा टोला। संतोष देशमुख प्रकरणी निकाल लागेपर्यंत मुंडे आणि धस आपली भूमिका कायम ठेवणार। धसांना पूर्ण काम करण्याची मुभा। बावनकुळेंचं वक्तव्य। बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या आईसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी। धनंजय मुंडेंच्या चुलत भावानं तक्रार केली। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। कणकवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश। रामू विखाळे यांनी सपत्नीक भाजप प्रवेश केला। कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी धक्का। दापोली नगरपंचायतीतील 5 नगरसेवक वेगळा गट स्थापन करून शिंदेंच्या सेनेला पाठिंबा देणार। आमदार शशिकांत शिंदेंना धक्का। कोरेगावातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत। त्यामुळे 30 वर्षांनंतर रंगनाथ स्वामी निगडी ग्रामपंचायतीवरती भगवा फडकणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर। आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार। तिरुपती बालाजीचंही दर्शन घेणार। सांगलीमध्ये जयंत पाटील यांच्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुपारी इस्लामपूरमध्ये येणार। नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशियमचं उद्घाटन नितीन गडकरींच्या हस्ते होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। सर्किट हाऊसमध्ये बैठका घेण्याची शक्यता। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मुंबई दौऱ्यावर। दुपारी निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद। एप्रिल आणि मे महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य। तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची स्वबळाची भाषा। आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यास आमची हरकत नाही। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। आम्ही कमजोर नाही, पण निवडणुका महायुतीतच लढण्याचा आमचा मानस असल्याचंही वक्तव्य। भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय तर जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात। संघटना काय आहे आणि कशी घडवता येते याबाबत संदेश देणारा व्हिडिओ स्टेटसला ठेवला। भास्कर जाधवांच्या स्टेटसमधला म्होरक्या उद्धव ठाकरे आहेत। त्यांच्या सहकाऱ्यांना आता कळतंय की ते पक्ष सांभाळू शकत नाहीत। मंत्री नितेश राणेंची टीका। एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले की डॅमेज कंट्रोल करावाच लागतो। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। हा वाघ कसला हा तर कोल्हा। विनायक राऊतांची राजन साळवींवर टीका। आता आम्हाला या गद्दारांचा विचार करण्याची गरज नाही। विनायक राऊत यांचं वक्तव्य। महायुतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर। अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरेंनी खदखद व्यक्त केली। महायुतीच्या नेत्यांकडून त्रास होत असल्याची अहिरेंची नाराजी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी कोविड काळात ठेवीदारांचे पैसे व्याजाने दिले। आरोपी हितेश मेहताची कबुली। या प्रकरणी व्यावसायिक धर्मेश पौन यालाही अटक। इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि आणखी काही जणांना आज महिला आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून विकासक धर्मेश पौनला अटक। आरोपी हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। तुळजापूरच्या दिवाणी न्यायालयाचं न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन। नागरिकांवर पडणारा आर्थिक बोजा कमी होणार। एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला। भाडेवाढीनंतरही एसटीचं उत्पन्न अत्यल्पच। 3,200 ते 3,500 कोटी रुपयांची देणी थकलेली असल्याची माहिती। एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। त्यामुळे व्यावसायिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा।
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता. 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळलं जाणार. उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार. लाडकी बहीण योजनेच्या छाननीमध्ये आयकर विभागाची मदत घेणार हा आमच्या अखत्यारीतला प्रश्न नाही. अजित पवारांचं स्पष्टीकरण. 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांसाठी योजना. पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्रातील महिलांचा सरकारकडून अपमान. आधी शब्द दिला आणि आता तो फिरवला. लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळेंची टीका. योजनेतून लाडक्या बहिणींची नावं वगळली तर मतांसाठी लाच दिली हे सिद्ध होईल. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. नावं वगळल्यास बहिणींसह मंत्रालयात शिरण्याचाही इशारा दिला. लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेली लाजू. अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. लाडक्या बहिणींसाठी वेगळं बजेट दिलंय त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. किल्ले शिवनेरीवर आजपासून शिवजन्मोत्सवाला सुरुवात. राज्य पर्यटन विभागाच्या वतीनं जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावरती 17 ते 19 फेब्रुवारीपर्यंत शिवजन्मोत्सवाचं आयोजन. बुलढाण्यामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमांची कालपासून तयारीला सुरुवात. रात्री झालेल्या एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी ठेका धरला. हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी. मनमाडमध्ये शिवजयंतीनिमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा. विद्यार्थ्यांनी 32 किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. मनमाड शहर पोलीस आणि मनमाड नांदगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम युद्धपातळीवर सुरू. शिवजयंतीच्या दिवशी पुतळ्याचं अनावरण. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला पर्यटन स्थळ. राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा. मुनगंटीवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये देशातील 50 पर्यटन स्थळं ही राष्ट्रीय पर्यटन स्थळं विकसित करण्याची घोषणा केली. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील फेज आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन. राज्य सरकार लवकरच मिरजेमध्ये कॅन्सर केअर सेंटर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार. मुश्रीफांची माहिती. मुंबईकरांना आजपासून गारव्याचा अनुभव. आजपासून तापमानात पुन्हा घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर दिवसा उष्णतेनं मुंबईकर त्रस्त. मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे महाकुंभसाठी विशेष गाड्या. भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी रेल्वेकडून विशेष सेवा. बीडच्या पाटोदा तालुक्यात आमदार सुरेश धस यांनी ट्रॅक्टर चालवला. टरबूज प्लांटची पाहणी करत आधुनिक यंत्राद्वारे फवारणी करण्याचं प्रात्यक्षिक अनुभवलं. नाशिक महापालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर. 3053 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर. प्रशासकीय राजवटीमध्ये सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून मालमत्ता करामध्ये 2% वाढ. 2018 नंतर पहिल्यांदाच मालमत्ता करात वाढ. आगामी कुंभमेळ्यासाठी 425 कोटी रुपयांची विशेष तरतूद. कोळसा तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि धाब्यांना मुंबई महापालिकेची नोटीस. कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणं किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवरती खेळाचं मैदान करा. खुल्या जागेपैकी 50 एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवा. मंत्री मंगलप्रभात लोढांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. मीरा भाईंदरमधील उड्डाणपुलाला रतन टाटांचं नाव द्या. मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांची पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. अकोल्यामध्ये दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या कुटुंबाची अभिनेते भारत गणेशपुरे यांनी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी अपघात झाला आणि त्यामध्ये बिरकड यांचा मृत्यू झाला. डोंगरीमध्ये अल्पवयीन मुलीचा गाल चावणाऱ्या विकृताला पोलिसांकडून अटक. आरोपीविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज घेऊन येणाऱ्या तिघांना तामलवाडी टोल नाक्यावरती अटक. मुंबईतील एका महिलेकडून स्वतःसाठीच 45 ग्रॅम ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोपींचा कबुलीनामा. तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज विक्रीच्या रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय. मुंबईच्या रस्त्यांवरती बेकायदेशीर दुचाकींच्या शर्यती. दुचाकी चालकांवर कारवाई. पोलिसांकडून 52 दुचाकी जप्त.
धुळे जिल्ह्यामध्ये पहिला जीबीएसचा रुग्ण आढळला. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढवल्या. जीबीएस हा रोग कोणत्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होत नाही. डॉक्टर अविनाश भोंडवे यांची माहिती. काही विषाणू अन्नपदार्थातून आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार जास्त होण्याची शक्यता. भोंडवेंची माहिती. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईकर उकाड्यानं त्रस्त. मात्र सोमवारपासून कमाल तापमानात घट होणार. हवामान विभागाचा अंदाज. नवी मुंबईत शिक्षकानं अटल सेतूवरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. वैभव पिंगळे असं उडी मारणाऱ्या शिक्षकाचं नाव. गेल्या काही दिवसांपासून वैभव पिंगळे ऑनलाईन सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्याची माहिती. बीडच्या गेवराई पंचायत समिती कार्यालयातील जुन्या इमारतीला आग. आगीमध्ये जुने दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. मुंबईमध्ये सीमाशुल्क विभागाच्या AIU कडून मुंबईमध्ये विमानतळावरून परदेशी महिलेला अटक. महिला पोटात कोकेन लपवून तस्करी करत होती. अहिल्यानगरमध्ये बंदूक आणि धारधार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार. पोलिसांकडून लुटमारांचा शोध सुरू. अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा अलर्ट मोडवर. एका आठवड्यात 4 पिस्तुलांसह जिवंत कारतूस जप्त, तर 4 आरोपींना अटक. वर्ध्यात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणारे सायबर पोलिसांच्या जाळ्यात. आरोपींकडून 2,42,000चा मुद्देमाल जप्त. पंढरपूरमध्ये 30 कोटी रुपयांचा CSR फंड देतो म्हणून संस्थाचालकांची 1,75,00,000ची फसवणूक. या प्रकरणी मुंबईतील वित्तीय संस्थेच्या अध्यक्षाला अटक. राज्यभरामध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता. रायगडच्या महाडमध्ये तिहेरी तलाक प्रकरणी नवरदेवासह 4 गुन्हा दाखल. पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल. तर आरोपीनं पीडित महिलेकडे 1 कोटी रुपयांसह फ्लॅटची मागणी केली होती. मराठी येत नाही, जा तक्रार करा असं म्हणत उल्हासनगरमध्ये RPF जवानांची मुजोरी. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना जवानानं ही भाषा वापरली. मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावरती RPF जवानाच्या तत्परतेमुळे एकाचा जीव वाचला. चालती एक्सप्रेस पकडण्यासाठी हा व्यक्ती धावत होता. नाशिकमध्ये वाढदिवसाला चॉपरनं केक कापणं महागात पडलं. गजानन शेळके नावाच्या तरुणावर पोलिसांची कारवाई. सापळा रचून वाढदिवसाला ताब्यात घेतलं. परभणी गंगाखेड महामार्गावर ट्रक चालकानं 3 वाहनांना उडवलं. एकाचा जागीच मृत्यू, तर 3 जण जखमी. अपघातानंतर संतप्त जमावानं ट्रक पेटवला. शेतीचं नुकसान थांबवण्यासाठी रानडुक्कर आणि नीलगायींची नसबंदी करणार. सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांचं वक्तव्य. तर माकडांनाही स्थलांतरित करण्याची मागणी करणार. देशमुखांची माहिती. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 150 ते 5,000 पर्यंत दंडात्मक कारवाई होणार. सोलापूर महानगरपालिकेचा निर्णय. नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोतबाल बड्डीमध्ये एका खासगी फटाक्याच्या कंपनीत स्फोट. 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती. माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांच्या पत्नीचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दिल्लीच्या NCRमध्ये भूकंपाचे अनेक ठिकाणी धक्के. 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाची धक्क्याची नोंद. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर पडले. दिल्ली रेल्वे स्थानकावरची घटना प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे झाली नाही. फुटओव्हर ब्रिजवरून उतरताना एक प्रवासी पडल्यामुळे ही दुर्घटना घडली. CPRO हिमांशू उपाध्याय यांची माहिती. कापड उद्योगात बदलत्या वेगवान फॅशनबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. फॅशन वेगानं बदलल्यानं महिन्याला कोट्यवधी कपडे वापराविना राहत असल्यानं पर्यावरणाला धोका. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार. 18 फेब्रुवारीला रामलीला मैदानावरती शपथविधी सोहळा होणार. जळगावच्या जामनेरमध्ये नमो महाकुंभ 2 अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन. पहिल्या कुस्ती दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी पंचांची भूमिका बजावली. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात काल 1.5 कोटींपेक्षा अधिक भाविकांचं स्नान. आतापर्यंत 53 कोटींपेक्षा अधिक लोकांनी स्नान केलं. प्रयागराजमध्ये भाविकांची गर्दी वाढली. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज संगम स्टेशन बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय. भारताचा वोटर टर्नआउटवरचा $21 दशलक्ष खर्च बंद. एलॉन मस्क यांची घोषणा. अमेरिकेकडून भारताच्या निवडणुकीवरती कोट्यवधींचा खर्च. एलन मस्कच्या माहितीनं भारतात खळबळ.
IPL 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर 22 मार्चपासून IPLचा महासंग्राम रंगणार. इडन गार्डन्सवर कोलकाता विरुद्ध बंगलोर सलामीचा सामना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.